नमस्कार। आज आपण मस्त अस्सल गावठी चवीचं चमचमीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत बघणार आहे आणि त्याला आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी आपण त्यामध्ये मस्त हिरव्या भाज्या सुद्धा ॲड करणार आहे। बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 वांगे भाजून घेतले आहे आणि हिरवा कांदा, मेथी घेतली आहे, थोडीशी मिरच्या घेतलेल्या आहेत 4 बारीक कट करून, लसूण घेतलेला आहे 5 ते 6 पाकळ्या अशा बारीक कट करून, कोथिंबीर लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी जिरे मोहरी लागणार आहे। अर्धा चमचा मी जिरे मोहरी घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आणि तेल लागेल आपल्याला। त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचं आहे। जिरे मोहरी छान तळतळली की त्यामध्ये आपल्याला हा लसूण छान फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा। त्यानंतर आपण हा बारीक चिरलेला हिरवा कांदा सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। कांदा सुद्धा आपल्याला छान 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा थोडासा फ्राय झाला की आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिरची सुद्धा आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा मेथी टाकून बघा, खूप छान लागते, अगदी मस्त भन्नाट चव येते भरत्याला। मेथी सुद्धा आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे या पद्धतीने 1 मिनिट। मेथी परतवून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये हे वांगे टाकून घ्यायचे आहे। वांगे मी भाजून आणि त्याची साल काढून असे छान कट करून घेतलेले आहे थोडेसे। आता वांगे आपल्याला कढईमध्येच मस्त स्मॅश करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे यामध्ये, थोडीशी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि परत हे एकदा छान मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। झटपट तयार होते, जास्त वेळ लागत नाही भरत्याला, अगदी 4 ते 5 मिनिटात आपलं भरीत बनून तयार होते। हे बघा, आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। अगदी मस्त अस्सल गावठी थाळी, हे बघा भरीत सुद्धा किती मस्त असं चमचमीत झालेलं आहे आणि झणझणीत सुद्धा झालेलं आहे आणि पौष्टिक सुद्धा मस्त। आपण त्यामध्ये हिरव्या भाज्या, भरपूर हिरव्या भाज्या ॲड केल्या, त्यामुळे भरपूर मस्त असं पौष्टिक झालेलं आहे आणि मस्त गरमागरम बाजरीची भाकरी आणि हिरव्या मटरचा ठेचा सोबत कांदा, मस्त अप्रतिम अशी थाळी आपली बनून तयार आहे। तुम्ही या पद्धतीने भरीत नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हे भरीत तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागते। नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।